100% पैसे खात्यात. लाडकी बहीण योजना. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण पाहूया महिला व बालविकास मंत्री यांनी काय म्हटले. 29 सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित होत आहे. यापूर्वी 17 ऑगस्टला राज्यस्तरीय पहिला कार्यक्रम पुण्यामध्ये झाला. त्याच्यामध्ये साधारणपणे 1,07 लक्ष महिलांना आपण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित केला. त्यानंतर 31 ऑगस्टला नागपूरमध्ये दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम झाला, जिथे आपण साधारणपणे 52 लाखपेक्षा अधिक महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित केला. परंतु आमच्या खात्यात एकही रुपये मिळाला नाही. आमचे पैसे कधी मिळतील? आणि 29 तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये आयोजित होत आहे. याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर 24 ऑगस्टच्या नंतर आलेले अर्ज जे छाननी करून झालेले आहेत असे, आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या साधारणपणे 20-25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील यांचे लाभ DBTच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील. याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा ज्या 1,60,00,000 महिलांना लाभ गेल्या महिन्यापर्यंत वितरित झालेला आहे, त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो 29 तारखेला देण्यात येईल. आणि जे अर्ज ऑगस्ट महिन्याच्या आधी भरले गेलेले आहेत पण स्क्रुटिनीमुळे ज्यांना लाभ अद्यापपर्यंत वितरित झाला नाही, त्यांना आपणच दिलेल्या पोर्टलमध्ये 52,77,000 अर्जांची अजून मंजूरता मिळालेली नाही. शक्यता आहे कदाचित थेट या पोर्टलच्या माध्यमातून जितक्या जणांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी एक काम करायचंय. या पोर्टलमध्ये जाऊन पुन्हा एकदा आपण लॉग इन करून घेऊन चेक करायचंय. ज्यांनी स्वतःहून या पोर्टलच्या माध्यमातून किंवा सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, सेतू सुविधा केंद्राकडे जायचं, त्यांना विचारायचं की त्या ठिकाणी आम्ही फॉर्म भरलेला आहे, तर आमची फॉर्मची स्थिती काय. जर तुमची स्थिती अप्रूव्ड असेल तर काळजी करायचं की काहीही आवश्यकता नाही. जर समजा पेंडिंग असेल तर अर्जाची अजून पुन्हा दखल घेण्यात आलेली नाही. जर त्रुटी असेल तर रिजेक्टेड. या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्या खात्यामध्ये कधी पैसे पडणार आहेत. जर समजा तुम्ही सेतू सुविधा केंद्रामधून भरलेलं नसेल तर अंगणवाडीच्या मार्फत भरलेलं फॉर्म असावं, तर त्यावेळेस तुम्ही काय करावं या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगलेलं आहे. पुन्हा एकदा सर्व बहिणींना विनंती करतो की जे कोणी या चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करावं, कारण अशाच इंटरेस्टिंग ज्या काही तुमच्या उपयोगाच्या व्हिडिओज आहेत या चॅनलवर आपण अपलोड करत असतो. चला विलंब न करता व्हिडिओला संपूर्ण पाहूया. महाराष्ट्रातली आतापर्यंतची सर्वात हिट झालेली योजना म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. याच्या पुराव्यासहित या ठिकाणी या योजनेचा लाभ बऱ्याच महिलांना मिळालेला आहे. परंतु तुमचा उत्साह बघितल्यानंतर मी माय माऊलींना विचारत होतो, तुला पैसे मिळाले का, तुमच्या अकाउंटला पैसे आले का. अनेक जण 60 ते 70% महिला मला सांगत होत्या की दादा आमच्या अकाउंटला पैसे आले, आम्हाला पैसे पण अद्यापही बऱ्याच महिला या योजनेपासून वंचित आहेत. तर पाहूया या टॉपिक गाईड या व्हिडिओमध्ये. आपल्याला मी संपूर्ण माहिती देणार आहे. ज्या महिला वंचित आहेत आणि ज्या महिलांना लाभ मिळालेला आहे अशा महिलांसाठी देखील पुढील माहिती योग्य ठरेल. पण सर्व माझ्या लाडक्या बहिणींना देखील विनंती आहे की ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे त्यांनी या व्हिडिओला लाईक करावं, आणि ज्या महिलांना या योजनेचा एकही रुपये लाभ मिळालेला नाही त्या महिलांनी या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करावे, जेणेकरून आपल्या प्रश्नांचं मी समाधान देऊ शकेन. चला तर जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1,500 रुपये असा आर्थिक लाभ DBTद्वारे देण्यात येणार आहे. खरं तर या योजनेअंतर्गत 3,000 रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये पडायला हवे होते, पण काही महिलांना या योजनेचा 3,000 रुपयाचा लाभ मिळाला नाही. तरी तुम्ही त्या ठिकाणी काळजी करायची काही गरज नाही आहे, कारण तुम्हाला 3,000 ऐवजी या ठिकाणी आता 4,500 रुपये ते मिळणार आहे. यासाठी ह्या व्हिडिओला संपूर्ण पाहावं लागेल तुम्हाला, आणि तुम्ही काय प्रोसिजर केलेलं आहात आणि नाही केलेलं असेल तर ते प्रोसिजरही पूर्ण करावं, यासाठी हा पूर्ण व्हिडिओ आहे.
तर मी सांगतो चला आपण सुरुवात करूया एकेका बेटला. का नाही तुम्हाला मिळालं असावं त्याचे कारणं आपण पाहूया. नक्की आपण या योजनेस पात्र आहात का आपण पाहूया. सर्वप्रथम पहिली पात्रता आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक. दुसरी आहे राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असावे. किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत, कारण 66 वर्ष जर असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही. लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तर ही काही योजनांची पात्रता आहे. ही जर पात्रता असेल तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार. कदाचित तुमच्या खात्यावर पैसे पडले नसलेले ही अपात्रतेची कारणे देखील असू शकतात. तर आपण तपासून पाहूया. या ठिकाणी 7 सांगितलेले ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे म्हणजे जास्त आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स भरत असतील. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत. तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या वार्षिक योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार, बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून बरं काय, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. त्यामुळे ह्या अपात्रतेच्या गोष्टी आहेत. आता पाहूया अर्ज प्रक्रिया काय. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांनी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संचालन व्यक्ती, CRP, आशा सेविका, वार्ड अधिकारी, CMM, सिटी मिशन मॅनेजर, मनपा बालवाडी सेविका, मदत कक्ष प्रमुख, आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होती. या अर्जाची कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नव्हते. नंबर 2, अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधार कार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावे. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्येच तुम्ही समोर पळवत असाल तर कदाचित तुमच्या लाभापासून वंचित राहू शकता. लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा. या योजनेबद्दल कुठलाही प्रश्न असेल तर शासनाने टोल फ्री नंबर उपलब्ध करून दिलेला आहे. ते टोल फ्री नंबर ऐकण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहावा लागेल. जरी समजा तुम्ही वेबसाईटवरून अर्ज केलेला नसेल तरी काही काळजी करायची आवश्यकता नाही, कारण ते अर्जाची छाननी चालू आहे आणि छाननी झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये नक्की पैसे पडणार आहेत. तुम्ही कदाचित तुमचा फॉर्म जो आहे लाडकी बहीण योजनेचा, तो फॉर्म कदाचित तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे दिला असावे, कदाचित तुम्ही सेतूवरून भरलेला असावे, कदाचित तुमच्या खात्यात पैसे पडले असावे पण तुम्ही ते चेक करू शकले नाहीत. कारण तुमच्या आधार कार्डला वेगवेगळ्या बँकेशी जर समजा लिंक असेल तर त्या बँकेमध्ये देखील पडलं असावे. कुणाचं पोस्टात खातं असेल किंवा कुणाचं महाराष्ट्र बँकेत असेल, कुणाला किंवा IDFI बँकेत असेल किंवा HDFC बँकेत असेल, तर पुन्हा एकदा आधार कार्डच्या आधारावरून तुम्ही तपासून पहा. कदाचित तुम्हाला 3,000 मिळालेले असावेत. नाही मिळाले असेल तर काळजी करायची काही गरज नाही किंवा आवश्यकता देखील नाही आहे, कारण तुम्हाला 4,500 रुपये नक्की मिळणार आहेत. पण तत्पूर्वी तुम्हाला काही प्रोसिजर पूर्ण कराव्या लागतील. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे EKYC करून घेणं आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं खातं हे आधार कार्डशी लिंक करून घेणं. यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण मी आता सांगणार आहे तुम्हाला टोल फ्री नंबर आहे 181. कुठलीही समस्या असेल तर या क्रमांकावरला डायल करा आणि त्यांना विचारा. आणि व्हिडिओ संपवण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे पडणार आहेत, की 4,500 का 1,500 रुपये. तर ते दोन्ही तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत 29 सप्टेंबरपासून. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण शासकीय योजनेपासून वंचित राहू नका, कारण मोर अपडेट्स आम्ही या चॅनलवर देत असतो, ज्यामध्ये शासकीय योजना असू शकतात,
पुढील व्हिडिओ येऊ शकते तुमच्याकडे कन्या लखपती आणि तशाच पद्धतीनं मुख्यमंत्री युवा रोजगार योजना या दोन्ही व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस देखील करा. धन्यवाद. त्याचबरोबर नवीन जे काही अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यानंतर 24 ऑगस्ट नंतर किंवा त्याआधी काही कारणास्तव राहिलेले असे जवळपास 45 ते 50 लाख अशा महिलांना म्हणजे 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना 29 सप्टेंबरच्या दिनी त्यांना लाडकी बहीण योजना जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभाचं वितरण होणार आहे. शेवटची संधी लाडकी बहीण योजनेसाठी हे करा, 100% पैसे खात्यात पडणार आहेत. तुम्ही जर तुमचा फॉर्म अंगणवाडी सेविकेकडे जर भरला असेल तर नारी शक्ती दूत या ॲपमध्ये आपले फॉर्म असू शकते आणि त्या ठिकाणी त्यांना विचारा की माझा फॉर्म कुठपर्यंत आलेला आहे किंवा काय प्रोसेस झालेला आहे, अप्रुव्हल झालं का नाही. यासाठी तुम्ही नक्की जाऊन भेटा, कारण पेंडिंगमध्ये जर फाईल असेल तर तुम्ही काळजी करू नका. त्याला अप्रुव्हल करण्यासाठी काय कागदपत्र लागतात ह्याची देखील सूचना त्या ॲप्लिकेशनमध्ये दिलेली असते. तर आय होप तुम्हाला हे समजलं असावं आणि तुम्ही नक्की जाऊन त्यांना भेट द्याल आणि 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे पडेल. खरं तर पूर्वी प्रत्येकांना हे ॲप्लिकेशन वापरता येत होतं, पण आता ते ॲक्सेस नाही आहे.